Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the 13th lecture about the chapter Financial Planning. This is part of video lecture series about SSC Mathematics. I appeal you to subscribe my channel and take advantage of all these lectures. You can also put your comments, your suggestions when you subscribe. Okay, coming to this lecture or this topic, financial planning, we have till whatever lectures we have seen, previous lectures actually, we have done what is meant by share, who is shareholder, what is the stock exchange, what is the face value of the share, what is the market value of the share, and what is dividend. In 1 or 2 minutes we will revise this. Okay, so all these definitions we must be well aware of. So what is share? Share is the smallest unit of the capital. See this. Share is the smallest unit of the capital. Okay. Who is shareholder? A person who owns the share is called shareholder. जो माणूस ते shares विकत घेतो तो shareholder आहे. Stock exchange. See, it is the place where buying and selling of the shares take place. ज्या जागेवर, ज्या ठिकाणी shares विकले जातात किंवा shares खरेदी केले जातात, right? That is the stock exchange. Then what is face value? The value printed on the share certificate. Whenever you purchase share from some company, they give you share certificate, right? So that value is face value, and the price at which the shares are sold, see here, the price at which the shares are sold in the stock market is called market value, or it is called MV. That was FV. त्याला आणखी nominal value, printed value, at or par व्हॅल्यू असे शब्द आहेत फेस व्हॅल्यूला. फेस व्हॅल्यू म्हणजे ज्यावेळी तुम्ही कंपनीकडून शेअर विकत घेता पहिल्यांदा, त्यावेळी त्याच्यावर जी प्रिंटेड व्हॅल्यू आहे दॅट इज द फेस व्हॅल्यू. ओके. आणि मार्केट व्हॅल्यू म्हणजेच काय? व्हेनेवर यू सेल और परचेस द शेअर्स फ्रॉम द स्टॉक मार्केट, देन इट इज द मार्केट व्हॅल्यू. सो यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज फेस व्हॅल्यू, व्हॉट इज मार्केट व्हॅल्यू, अँड व्हॉट इज डिव्हिडंड. राईट. नंतर ही सिम्बॉल्स तुम्हाला सांगितलेली आहेत. ग्रीन सिम्बॉल, ग्रीन ट्रँगल, अपवर्ड म्हणजेच काय? द प्राइस ऑफ द शेअर्स इज इन्क्रीजिंग. कंपनीचा जो ट्रेंड आहे ना तो पॉझिटिव्ह आहे, तो चांगल्या प्रकारे कंपनीचं काम चालू आहे. आणि शेअर्सचा भाव कमी झाला, रेड ट्रँगल डाऊनवर्ड्स, इट इंडिकेट्स दॅट नाव द शेअर्स आर, द प्राइस ऑफ द शेअर इज डिक्रीजिंग. राईट. आता हे जे काय आहे सर्व, दिस इज द रिझन फॉर इन्क्रीज ऑर डिक्रीज इन सेन्सेक्स. नंतर मग डिव्हिडंड आपण बघितलं. डिव्हिडंड म्हणजे काय? कंपनीला फायदा झाल्यानंतर तो जो फायदा आहे तो अमंग शेअर होल्डर्स इक्वली डिव्हाइड केला जातो अकॉर्डिंग टू हाऊ मेनी शेअर्स दॅट पर्टिक्युलर पर्सन ओन्स. मग त्याला म्हणतात डिव्हिडंड. मग अशी मी तुम्हाला उदाहरण दिलं की समजा एक 3 माणसं आली, समजा ए, बी आणि सी असे 3 जण समजा आहेत. ओके. या तिघांनी मिळून एक व्यवसाय सुरू केला आणि त्यांना असं लक्षात आलं की एका महिन्यानी याच्यामध्ये त्यांना 15,000 रुपये फायदा झाला त्या व्यवसायामध्ये. तर ते काय करणार? हे 15,000 जो फायदा झाला ना, दॅट विल बी डिवायडेड बाय दिस अमंग दिस 3 इक्वली. त्यामुळे त्यातले 5,000 ए ला मिळतील, 5,000 बी ला मिळतील, 5,000 सी ला मिळतील. दॅट इज द डिव्हिडंड. ओके. सो whenever you are doing certain business, whatever benefits you are getting from that business are equally divided among the what we can say partners. फक्त इथे कंपनी ज्यावेळी असते ना त्यावेळी पार्टनर्सचा नंबर असा 2 आणि 3 नसतो. इट इज अ व्हेरी बिग नंबर. तिथे शेअर्सचा संबंध आला म्हणून शेअर होल्डर्समध्ये तो जो काही कंपनीला फायदा झालेला आहे तो इक्वली डिव्हाइड केला जातो इन द प्रपोर्शन ऑफ द शेअर्स दॅट पर्सन हॅज ऑफ दॅट कंपनी. त्याला म्हणतात डिव्हिडंड. तेव्हा एवढ्या टर्म्स आपण गेल्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेल्या होत्या. नाव वी विल प्रोसीड फर्दर टू सी सम मोर टर्मिनॉलॉजीज, मोर टर्म्स अँड सम प्रॉब्लेम्स ऑल्सो वी मे बी एबल टू सॉल्व. आता इथे त्यांनी एक काही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. देर आर 2 मेन स्टॉक एक्सचेंजेस ऑफ इंडिया. 2 मेन स्टॉक एक्सचेंजेस आहेत. स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय? जिथे तुम्ही शेअर्स खरेदी करता किंवा विकता त्या जागेला स्टॉक एक्सचेंज म्हणतात. मग कुठले कुठले 2 स्टॉक एक्सचेंजेस आहेत बघा. एक आहे तो BSE. BSEचा फुल फॉर्म आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ही एक मार्केट प्लेस आहे आणि आता हे सर्व काम तुम्हाला इंटरनेटवरूनच चालतं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट आहे, त्याच्यावरून हे काम आता चालणार. आणि दुसरा जो आहे तो आहे NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज. Okay, so these are two places, market places where what we can say shares are sold or purchased. NSE म्हणजेच काय, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. ठीक आहे. नाउ देर आर टू शेअर इंडायसिस, नेमली सेन्सेक्स अँड निफ्टी. हे इंडेक्सिस आहेत. इंडायसिस, इंडेक्सचं अनेक वचन इंडायसिस. सेन्सेक्स हा एक आहे, सेन्सेक्स, आणि दुसरा आहे निफ्टी. सो यू शुड हॅव दिस अ जनरल नॉलेज ॲक्च्युली. ओके. सेन्सेक्स जे आहे ना त्याचा ॲक्च्युली फुल हा सेन्सेक्स हा शब्द कसा झाला तर त्यातलं जे सेन आहे दॅट इज सेन्स म्हणजे SENS, दॅट इज सेन्सिटिव्ह, दॅट इज सेन्सिटिव्ह. आणि पुढे जे आहे ना EX ते इंडेक्स मधून. सो सेन्सिटिव्ह प्लस इंडेक्स. मग इथला SENS आणि इथला EX म्हणून सेन्सेक्स हा शब्द तयार झाला, सेन्सिटिव्ह इंडेक्स. लक्षात घ्या. आणि निफ्टी हा जो शब्द आहे तो NSE ॲज द नेम सजेस्ट, इथे बघा म्हटलंय त्याने, निफ्टी ॲज द नेम सजेस्ट इज मेड अप ऑफ टू वर्ड्स दॅट इज NSE अँड 50 विच वॉज इंट्रोड्यूस्ड बाय NSE. नॅशनल स्टॉक एक्सचेंजने तो इंट्रोड्यूस केला. निफ्टीचा जो निफ्टी हा जो शब्द तयार झालाय तो कशातून तयार झाला, NSE. ओके. त्यातला N घेतला आणि 50 FIFTY त्याच्यावरून हे IFTY म्हणजे निफ्टी हा शब्द तयार झाला. हे दोन इंडेक्सिस आहेत, इंडायसिस आहेत. दे टेल यू व्हॉट इज द पोझिशन ऑफ द शेअर मार्केट. ठीक आहे. तर ते हा जो पॅरेग्राफ आहे हा तुम्ही वाचा फॉर मोर इन्फॉर्मेशन म्हणून जो दिलेला आहे तो. आणि तुम्हाला त्यांनी एक ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे, व्हिजिट द वेबसाईट ऑफ सेबी. सेबीची वेबसाईट तुम्ही व्हिजिट करा. ऑल्सो गेट इन्फॉर्मेशन ऑफ द शेअर मार्केट फ्रॉम TV चॅनेल्स, BSE, NSE वेबसाईट्स, और वॉच व्हिडिओज ऑन इंटरनेट. ओके. There you can see two strips continuously flashing advances and declines in the market value of shares. तुम्ही जर वेबसाईट्स बघितल्यात किंवा तुम्ही जर टीव्हीवर जी चॅनेल्स आहेत त्याला भेटी दिल्यात जे शेअर मार्केट संदर्भात माहिती देतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अशी एक स्ट्रीप कायम खालून फिरताना दिसेल. त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी बराबर ते कंपनीचे जे काही शेअरचे रेट्स आहेत ते सांगत असतात तुम्हाला. मग त्याच्यावरून तुम्हाला अभ्यास करता येतो आता शेअरचे रेट वाढतायत की कमी होत आहेत या कंपनीचे. समजा तुम्ही डनलॉपचे शेअर्स घेतले असताल किंवा समजा तुम्ही कशाचे बँक ऑफ इंडियाचे शेअर घेतलेले असाल किंवा तुम्ही स्टेट बँकेचे शेअर्स घेतलेले असाल किंवा तुम्ही मारुती कंपनीचे शेअर्स घेतलेले असाल किंवा तुम्ही इन्फोसिसचे शेअर घेतलेले असाल. वेगवेगळ्या शेअर्स कंपनीज आहेत ज्यांचे शेअर्स आपण विकत घेऊ शकतो. मग मला हे कसं कळणार की करंटली आत्ता ह्या शेअरचे जे मी 100 रुपयाला एक शेअर विकत घेतला, आत्ता ह्या कंपनीच्या ह्या शेअरची काय किंमत आहे मार्केटमध्ये. मला कसं कळणार कंपनीचा परफॉर्मन्स चांगला आहे की वाईट आहे. हे मला या शेअर मार्केट संबंधी ज्या वेबसाईट्स आहेत त्याच्यामधून ही माहिती मिळते किंवा जी टीव्हीवर चॅनेल्स आहेत त्याच्या संदर्भातून मला ही माहिती मिळते. लक्षात घ्या. सो यू कॅन वॉच, यू कॅन ऑब्झर्व. हे तुम्ही करा जरा. कायम काय नसते यातले प्रॉब्लेम सोडवता आले म्हणजे अभ्यास झाला असं नाहीये. हे जनरल नॉलेज तुमच्याकडून अपेक्षित आहे. लक्षात घ्या. तर तुम्ही जरा वेळ काढा. टीव्हीवरचे इतर कार्यक्रम बघता तसं टीव्हीवर शेअर मार्केट संदर्भामध्ये ज्या वेबसाईट्स आहेत त्यांचा जरा तुम्ही ऑब्झर्व करा. मग तुम्हाला कळेल हे जे काही त्यांनी लिहिलेलं आहे. इथे म्हटलंय बघा, देअर यू कॅन सी टू स्ट्रिप्स कंटिन्युअसली फ्लॅशिंग ॲडव्हान्सेस अँड डिक्लाइन्स इन द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर्स. जनरली अप्पर ट्रिप शोज BSE शेअर्स वाईल लोअर शोज NSE शेअर्स. ते ठरलेलं असतं, जनरली आहे ते. असं काय कायम प्रत्येक त्या चॅनेलवर असंच असेल असं नाही.
परंतु तुम्हाला त्या चॅनेलवरून असं लक्षात येईल की तुम्ही ते जर नीट बघितलं तर तुम्ही ज्या कंपनीचे शेअर्स घेऊ इच्छिता किंवा तुम्हाला कुठे पैसे गुंतवावेत, कुठल्या कंपनीला आता फायदा होतोय, कुठल्या कंपनी तोट्यात जात आहेत, हे सर्व त्यांच्या शेअर्सचे रेट्स काय आहेत, ही सर्व माहिती तुम्हाला त्या चॅनेलवरून कळू शकते. म्हणून ते तुम्ही बघा. ही ऍक्टिव्हिटी बेस्ड टीचिंग लर्निंग आपल्याला अपेक्षित आहे. कसं आहे माहिती आहे का, यातले प्रॉब्लेम्स अगदी सोपे असतात. फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू आणि ते साधं कॅल्क्युलेशन्स, दे आर व्हेरी सिम्पल. बट दॅट विल नेव्हर अलाउ यू टू अंडरस्टँड द आयडिया बिहाइंड शेअर्स. So if you want to understand the idea behind these shares, you must have a practical knowledge of all these things. समजलं ना. तर मला माहित नाही तुमच्याकडे शेअर्सच्या संदर्भामध्ये काम चालतं का तुमच्या घरामध्ये. अनेक ठिकाणी ते नसणार चालत. ठीक आहे, नसू दे चालत. परंतु आपल्याकडे टीव्ही आहे, आपण चॅनेल्स वेगवेगळे आहेत आपल्याकडे अवेलेबल. सो फाइंड चॅनेल विच गिव्स द इन्फॉर्मेशन अबाउट द शेअर्स आणि एकदा तरी ते बघा. 5-6 वेळा बघा ते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल नेमकं हे काय सांगतायत लोकांना, कसे शेअर्सचे भाव ठरतात, काय ठरतं वगैरे हे. ठीक आहे. तर हा सर्व विषय नीट लक्षात आला असेल तुमच्या, असं मी समजतो. बिकॉज आय हॅव स्पेंड लॉट ऑफ टाइम ऑन बेसिक आयडियाज अबाउट शेअर्स. ठीक आहे. आता 2 कन्सेप्ट तुम्ही बघितलेत. काय कन्सेप्ट बघितले बघा. तर शेअरची मार्केट व्हॅल्यू, MV त्याला आपण म्हटलं, आणि शेअर्सची फेस व्हॅल्यू. आता फेस व्हॅल्यू म्हणजे काय, वेन एव्हर यू परचेस शेअर्स फ्रॉम द कंपनी यू आर गिवन सम सर्टिफिकेट. सो व्हॉट इज दॅट, वॉट एव्हर अमाऊंट इज रिटर्न ऑन दॅट सर्टिफिकेट ऑफ दॅट शेअर इज अ फेस व्हॅल्यू. अँड मार्केट व्हॅल्यू मीन्स व्हॉट, नाव द शेअर इज सोल्ड ऑर परचेस्ड विथ व्हॉट कॉस्ट. दॅट इज द मार्केट व्हॅल्यू. मग आता ह्या 2 हे रिअल नंबर्स आहेत ना, त्यामुळे त्याच्यामध्ये 3 पॉसिबिलिटीज आहेत. काय काय पॉसिबिलिटीज आहेत बघा. First possibility is market value is greater than face value. Second possibility is market value is equal to face value. And third possibility is market value is less than face value. Now this is the time to worry about. Market value ज्यावेळी काय म्हणता येईल, ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू असेल त्यावेळी काय म्हणणार आपण, शेअर इज ॲट प्रीमियम. शेअर इज ॲट प्रीमियम. Okay, when market value is equal to share value, we will say share is at par. Share is at par. And when market value is less than share value, you will say the share is at a discount. Share is at discount. 3 गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत की शेअर इज ॲट प्रीमियम हे कधी असणार. मार्केट व्हॅल्यू जी आहे ती फेस व्हॅल्यूपेक्षा मोठी आहे. मी 50 रुपयाला शेअर मार्केट व्हॅल्यू समजा 50 रुपये होती, बट नाव फेस व्हॅल्यू 50 रुपये, पण आता समजा ते 75 रुपयाला गेले शेअर्स. मार्केट व्हॅल्यू आता जर मी विकले तर मला 75 रुपये मिळतील. म्हणजे 25 रुपये हे प्रीमियम. शेअर इज ॲट प्रीमियम. ॲट व्हॉट प्रीमियम, 25 रुपीज. मार्केट व्हॅल्यू आणि शेअर फेस व्हॅल्यू सेम असेल तर ॲट पार. आणि मार्केट व्हॅल्यू कमी झाली शेअर फेस व्हॅल्यूपेक्षा तर शेअर इज ॲट डिस्काउंट. लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल इथे त्यांनी एक्झाम्पल दिले, अगदी सोपं आहे. फेस व्हॅल्यू इज ₹10, मार्केट व्हॅल्यू ₹15. म्हणजे काय झालं, मार्केट व्हॅल्यू ही शेअर व्हॅल्यूपेक्षा जास्त, मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे. म्हणजे कितीने जास्त आहे, 5 ने. सो शेअर इज ॲट अ प्रीमियम ऑफ ₹5. कळलं का. म्हणजे मगाशी जे मी उदाहरण दिलं तुम्हाला की समजा मी एखादा शेअर विकत घेतला तर त्याची फेस व्हॅल्यू समजा 50 रुपये होती, पण आता मार्केट व्हॅल्यू त्याची 75 रुपये आहे. दिस इज रुपीज ₹75, ₹50. तर मग मी काय म्हणणार की 25 रुपये इज अ प्रीमियम. शेअर इज ॲट प्रीमियम ऑफ ₹25. वाय, बिकॉज मार्केट व्हॅल्यू इज 25 मोर दॅन फेस व्हॅल्यू. ठीक आहे. तसंच मी 50 रुपयाला शेअर विकत घेतला म्हणजे फेस व्हॅल्यू 50. इथे काय लिहिणार मी, प्रीमियम ऑफ ₹25. ओके. नाउ व्हेन फेस व्हॅल्यू इज सेम ॲज मार्केट व्हॅल्यू, सपोज both of them are ₹50, then what we will say, share is at par. Share is at par. Market value, face value equivalent. And when market value is less than face value, म्हणजे समजा असं झालं की फेस व्हॅल्यू 50 रुपये
ओके, आणि मार्केट व्हॅल्यू त्याची 40 रुपये झाली. म्हणजेच काय झालं, मी 50 रुपयाला ते विकत घेतलं, पण आता मी विकायला गेलो तर 40 रुपयेच त्याला मिळणार मला. म्हणजेच माझा तोटा किती आहे, 10 रुपये. म्हणजे अशा वेळी मी काय म्हणणार की शेअर इज ॲट डिस्काउंट ऑफ ₹10. सो दिस इज द इश्यू बिहाइंड दिस. ओके, सो hello, this is what we have to understand. Okay, so there are 3 possibilities depending on the relation between market value and face value and all that. ठीक है. Now coming to next part, see there are certain very simple problems here. If 50 shares of face value ₹100 each are purchased for market value of ₹120, find the sum invested. आता किती सोपा प्रॉब्लेम आहे हा. इफ 50 shares of the face value ₹100 each are purchased for market value 120, मार्केट व्हॅल्यू ₹120 आहे. मग त्याचे मी 50 शेअर विकत घेतले, म्हणजेच 120 गुणिले 50 एवढी रक्कम मी इन्व्हेस्ट केली, ₹6000 असा त्याचा अर्थ आहे. इफ यू वॉन्ट टू परचेस 50 shares ऑफ मार्केट व्हॅल्यू 50 each, व्हॉट इज द टोटल अमाऊंट टू बी पेड. किती सोपं आहे. 50 शेअर्स मी विकत घेतले, प्रत्येक शेअरची किंमत किती आहे, मार्केट व्हॅल्यू आता 50, म्हणजे 50 गुणिले 50 ₹2500 मला तिथे इन्व्हेस्ट करावे लागतील. ठीक आहे, कळलं का तुम्हाला हे. व्हेरी सिम्पल. आता त्याच्यानंतर बघा, म्हणजे सम इन्व्हेस्टेड असं त्यांनी एक तुम्हाला तिथे सांगितलेलं आहे. सम इन्व्हेस्टेड याचा म्हणजे फॉर्म्युला काय होणार बघा. नंबर ऑफ शेअर्स, किती शेअर्स तुम्ही विकत घेतलेत, नंबर ऑफ शेअर्स गुणिले मार्केट व्हॅल्यू. ठीक आहे. आता रेट ऑफ रिटर्न असा एक कन्सेप्ट आहे पुढे. रेट ऑफ रिटर्न, रेट ऑफ रिटर्न, हाऊ इट इज कॉल्ड, ROR, रेट ऑफ रिटर्न. वेन वी इन्व्हेस्ट इन शेअर्स, इट इज इम्पॉर्टंट टू नो द रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. मला इन्व्हेस्ट केल्यावर मला किती फायदा झाला, रिटर्न, कदाचित तो तोटा पण होऊ शकेल. इथे एक एक्झाम्पल त्यांनी दिलंय बघा. श्रीयश परचेस्ड अ शेअर ऑफ अ फेस व्हॅल्यू ₹100 अँड मार्केट व्हॅल्यू 120. बघा त्याने काय केलं, फेस व्हॅल्यू ₹100, मार्केट व्हॅल्यू ₹120. कंपनी डिक्लेअर्ड 15% डिव्हिडंड ऑन द शेअर. डिव्हिडंड 15% on the shares. Company declared this. Find the rate of return. तर आता इथे काय होणार बघा. फेस व्हॅल्यू ₹100, दिस इज गिवन. मार्केट व्हॅल्यू त्याची 120 आहे, त्यामुळे हे झालं. कंपनी डिक्लेअर्ड 15% डिव्हिडंड, सो दॅट इज रिटर्न. म्हणजे आता काय होणार बघा, ते ₹120 त्याची इन्व्हेस्टमेंट किती आहे बघा. इन्व्हेस्टमेंट ऑन ₹120, श्रीयस गॉट 15. बघा इथे, रिमेंबर हिअर दॅट ऑन द इन्व्हेस्टमेंट ऑफ ₹120, श्रीयस गॉट ₹15. लेट द रेट ऑफ इंटरेस्ट बी रेट ऑफ रिटर्न. म्हणजे हा जो आधी एक लक्षात घ्या, डिव्हिडंड जो असतो ना तो कायम फेस व्हॅल्यूवर असतो. मग फेस व्हॅल्यू किती आहे, ₹100. म्हणजे त्याने ज्यावेळी ₹115, ₹120 बघा इथे आपण असं म्हणणार, ऑन इन्व्हेस्टमेंट ऑफ ₹120, ऑन इन्व्हेस्टमेंट ऑफ 120, इन्व्हेस्टमेंट ऑफ ₹120, श्रीयश गॉट ₹15. ही म्हणू आपण, ही गॉट ₹15. म्हणजे 120 वर त्याला ₹15 मिळाले. म्हणजे 100 वर किती मिळाले हे मला काढायचं आहे. म्हणजे 15ला तुम्ही 120 ने भागा आणि तो एक्स म्हणूया आपण. एक्स हा समजा तुम्ही रेट ऑफ रिटर्न म्हटलात. ओके, तर एक्स भागिले 100 म्हणजे किती होणार बघा. हे सोपं आहे ना कॅल्क्युलेशन. हे 15 गुणिले 8 120 झाले. म्हणजे एक्स बरोबर किती झालं, 100 भागिले 8, म्हणजेच किती झालं, 12.5%. सो रेट ऑफ रिटर्न टू श्रेयश इज 12.5%. सो व्हेरी व्हेरी सिम्पल.
So we will do more such problems in the next lectures. Rate of return, market value, face value, premium, then discount, at par, etc. All these ideas are very, very important, and we should work on these in details in the next lecture. Okay. Again, at the end, I appeal you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. Thank you.